भक्तजनांनी खूप इकडे गर्दी झाली आहे. त्यांना थोडा सहकार्यासाठी त्यांनी सुविधा खूप चांगल्या प्रकारे केल्या आहे. पाण्याची बॉटल, चिवडा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. मी तुमच्यासाठी एक आणखी व्हिडिओ बनवला आहे. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे कारण आज महाशिवरात्री आहे. त्यानुसार आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. आता आम्ही चालले बाबुलनाथ मंदिरामध्ये. तुम्हाला बाबुलनाथ मंदिर माहित नसेल तर तुम्हाला तिकडे जाऊन तुम्हाला सर्व लोकेशन सेंड करणार, डिस्क्रिप्शन सर्व ऍड्रेस देणार. तुम्ही या. तेव्हा तो मंदिर खूप वर्ष जुना आहे. तुम्ही आणि हा डोंगरांच्या वरती आहे. पहिल्यांदा मुंबई साईडला हा मंदिर तुम्ही बघितलं असेल आणि हा मंदिर जास्त कोणाला माहित नाही. मुंबई वगैरे असेल तर तुम्हाला माहित असणार. आणि आम्ही आता लहान मुलांना घेऊन, आता या मुलांना तुम्ही बघितलं शॉर्ट व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघितलं ना कॉमेडी व्हिडिओ मध्ये ना. पण आता आम्ही चालले बाबुलनाथ मध्ये. तुम्हाला तिकडे गेला तुमचं इकडे दृश्य दाखवणार. या पुढे आपण बघूया मंदिर. तुमच्यामध्ये कोण कोण गेलंय? आम्ही गेले. तुम्हाला तिकडे जाऊन तुम्हाला कसं वाटलं? काय काय नवीन वाटलं बघणार का तिकडे? मंदिर एक आहे ना, तो प्राचीन काळापासून आहे आणि तिकडे ना खूप सुंदरसे दृश्य वरतून बघायला भेटतं आपल्याला मुंबईचं. आणि तिकडे गेल्यावर असं फील होतं की असं काहीतरी म्हणजे खूप मुंबईतच पहिल्यांदा बघितलेलं हे खूप प्राचीन मंदिर. खूप चांगलं आहे, बघण्यासारखे. तुम्ही पण आता तुम्ही पाहिलं असेल आता त्या मुलांना खूप उत्सुक झालाय. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण या मुलांनी चांगल्या प्रकारे थोडा संदेश दिलेला आहे. त्याला तिकडे जाऊन त्यांनी काय काय बघितलं, त्याला फील झालं मनापासून. आता या मुलं काय दोघं तिघांनी बघितले नाही, त्यांना पण बघू आता. आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे. आणि आपल्याला दर्शनासाठी नाही ना करून 2.5 तास तरी जाणार. पण ठीक आहे, आपण त्याचा चांगला उपयोग करून एन्जॉय करत आपण आजचा दिवस पूर्ण यूज करूया. आता समोर बघा चौपाटी आलेला आहे. आणि आमच्या भाऊच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आम्ही उतरलेले आहे टॅक्सी मधून. आता टॅक्सीतून जाताना आम्हाला आता बाबुलनाथ तिकडे जायचंय. आता मी टॅक्सीवाले मगाशी इकडे आलेले तेव्हा ते बोलले की इकडे खूप गर्दी आहे. तर आता जाऊया तिकडे, बघू समजेल कितीपर्यंत दर्शन. आता वाजलेले आता 2:30 वाजायला आलेत. आणि आता दर्शनासाठी किती लाईन लागेल त्यानुसार समजणार. आता या लहान मुलं पण येत आहेत. मित्राला थोडा उशीर झाला तर तो थोडा कामापुरता बाहेर गेलेला, क्लास बी स्वतः वाटत त्याचा. आता बाबुलने जिथे आलेले आहेत आम्ही. आता तुम्हाला इकडची गर्दी दाखवते. इकडे गर्दी झाली आहे बघा. इकडे अजून खूप सारे लाईन झालेली आहे. इकडे गर्दी खूप आहे. आम्हाला अजून खूप मागून चालत जावं लागेल. आता ही गर्दी पाहून असं वाटतं की दर्शनाला नाही करून आम्हाला 5-5:30 वाजणार आहेत. अजून खूप सारी लाईन आहे मोठी. मित्र बोला होता लवकर जाऊ, पण थोडा काय करणार, मुलांचे पण थोडे एक्झाम असल्यामुळे थोडं लेट जायला लागलेत. आता थोडा जायचं, ठीक आहे. अरे बापरे, लाईन बघ किती लांब आहे बघ. तुम्ही लाईन बघू शकता, इकडे खूप लांब आहे. इकडे फायनली के लाईनचं भेटले, लास्ट मुवमेंट भेटलेला आहे. आता बघूया किती टाइम लागतो आता गर्दी संपायला. आता अजून गर्दी वाढणार आहे. संध्याकाळी तर खूप इकडे गर्दी झालेली असते. आता इकडे मुली लोक बघा सेल्फी काढतात इकडे. आता इकडे आमचं थांबले, शेवटी लाईनीसाठी इकडे उभे झालेले आहेत. तुम्ही बाबुलनाथला जेव्हा येतील म्हणजे महाशिवरात्री सोडून तुम्हाला एवढी गर्दी दिसणार. फक्त महाशिवरात्री रात्री इकडे खूप गर्दी असते. आणि तुम्ही इकडे येताना तुम्हाला चन्नी रोड स्टेशनला उतरून तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही बाबुलनाथचं दर्शन घेऊन झाल्यावर तुम्हाला इकडे त्याच्या बाजूला ऑपोजिट साईडला इस्कॉनचं मंदिर आहे. आणि तुम्ही फॅमिली सोबत आलो, तुम्ही ते 2 दर्शन करून तुम्ही त्या बाजूला चौपाटी आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत इकडे एन्जॉय करू शकता, मुंबई दर्शन करू शकता. या तुम्ही इकडे फॅमिली मुलांना बघा तुम्ही किती भारी वाटायला लागलाय. आता आम्ही आताच गर्दीमधून निघाले तरी बघा मागे काही गर्दी झालेली आहे इकडे खूप सारी.
काय रे मित्रा, तुला काय वाटतं आपण वरती जाऊन काय करणार? पावभाजी करणार, पावभाजी. पावभाजी फुल प्रसाद विसाद घ्यायची, काही टेन्शन नाही. अरे त्या दिवशी काय झालं, आम्ही वरती गेलो ना आमचे पप्पा वगैरे, अरे भाई असला वैताग आलेला चढायला, पण चढलं ना तसं मग समजून जा अशी मज्जा येते दर्शन घ्यायला महादेवाचं फुल मनाला वाटलं वाटलं बाई, अरे मग फुल वत्तरंग करतो नाही इकडे वरती जाऊन. चला आता आमचे बारके मित्र आहेत त्यांच्यासोबत आम्ही गर्दीमध्ये उभे झालेले आहे. आता इकडे थोडा कस्टमर पब्लिक आहे, तिकडे पब्लिकला थोडा विचारा इकडे लाईन मध्ये आहे त्यांना कसं वाटते. मित्र तुला थोडं सहकार्य देशील का? तुझं नाव काय? संकेत गायकवाड. संकेत गायकवाड. इकडे तू दरवर्षी येतो का? नाही, फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट टाइम आला. मग तुम्हाला फर्स्ट टाइम आला, मग इकडे फिलिंग कशी सांगू शकता का तुम्ही? खूप छान. मग तुम्ही इकडे कधी आले इकडे? आणि माझा फर्स्ट टाइमच झालं ते महाशिवरात्रीचा निमित्त भेटलं त्यामुळे आम्ही बाबुलनाथचा प्लॅन केला. आणि तुला तिकडे किती वाजता येऊन आला मग? मला मॅक्स टू मॅक्स 2 तास तरी झाले असतील लाईन. तुला अजून खूप म्हणजे नाही ना करून अजून 2.5 तास जातील. मग तुला मग कसं असं वाटतं? वाटतं. मग तुला लाईन मध्ये राहायला मग थोडं बोरिंग वाटणार का? थोडं हे लोक एन्जॉयमेंट आहेत ना, मंद बदक. मंद बदक. गजब बेइज्जती है. मजा आहे. अजून काय पाहिजे? चांगलीच गोष्ट आहे. आता मंद बदक बोलत आहे तर आपण सर्व आता एकत्र मज्जा करायला जाऊया. आता आम्ही बाबूनाथ मंदिर यांच्या पायथ्याशी आलेले आहेत. आता आम्हाला अजून थोडा या साईडने जाऊन राऊंड मारून परत अजून एक साईडला बस येऊन आम्हाला खूप यायला लागेल. तरी बघूया समोर किती लाईन लागते, त्यानुसार आम्हाला या मंदिराला यायला लागेल बाबूनाथ दर्शनाकडे. बाबूनाथ दर्शनाकडे आम्हाला खूप आता उत्सुक झालेले आहे. तर हे गाईज, तर आता आम्ही थोडं ट्राय करते सूम मध्ये. इथे आम्हाला लाईनीत वैताग आलाय, तर आम्ही सूम मध्ये पुढे जाऊन जरा सूम मध्ये लाईनीत घुसायचा ट्राय करतोय. तर आपण थोडं पुढे गेल्यावर बघूया. लाईन बघा खूप लांब आहे, तर आम्ही तुम्हाला पुढे भेटतो. तर बघूया आता आपण जातच आहोत लाईनीत पुढे. तर हे बघा आता खूप लाईन जरा सध्या मोठी सुरू आहे आणि खूप सूम मध्ये मी घुसलेला आहे आणि हे कोणाला समजून दिलेलं नाही. आणि ते बघा परेश भाऊ वगैरे आपले पाठी आहेत, खूप पाठी. तर हे बघा आपले काकी वगैरे म्हणतात तुम्ही सूम मध्ये लाईनीमध्ये घुसले नाहीत तर आम्हाला पण घ्या. काकी जरा हाय करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चॅनलचं नाव परेश वैद्य आहे. आम्ही बघा खूप आता आम्ही एन्जॉय करत चाललेलो आहे. सूम मध्ये आम्ही लाईनीत घुसलेलो आहे, तर आम्हाला सक्सेस मिळालेला आहे जरा. इकडे आता सर्व खूप जण लाईनीमध्ये उभे आहेत, त्यामुळे त्या लोकांना थोडा पाण्याची सुविधा पण केलेली आहे लोकांनी चांगल्या प्रकारे. आणि इकडे भवानी सेवा मंडळ इकडे आणि नॉर्मल मूर्ती केल्या इकडे सिंपल बेसिक मध्ये. चला आता भावने आम्हाला चेनचा खावडवलेला आहे. आता बघूया. तरी जे आता एवढी खूप गर्दी झाली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला पण एवढी गर्दी नसते, आज एवढी गर्दी झालेली आहे. तरी आम्हाला असं वाटलं आता 20 मिनिटांनी ना 20 मिनिट करता आम्हाला अजून नाही ना अजून 1 तास लागेल एवढं असं वाटते. आता अजून आम्हाला अजून बाबूनाचं दर्शन घ्यायचं आहे, बाबूनाचं दर्शन इस्कॉनला यायचं आहे. बाबूच्या दर्शनाला आता वाजले 4:30 वाजता अजून आम्हाला 4:30 वाजून दर्शन. पण आता नाही ना आम्हाला 6 वाजतील वाटतं. आता 6 पण तुम्हाला सांगतोय, बघूया तिकडे गेल्यावर का समजेलच. केले 70% आमचं काम आता कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही रांगेमध्ये झालेलं आहे. आता 30% तरी आमचं अजून रांगेत राहणं उभं कंपल्सरी आहे, कारण आम्ही VIP पास काय काढलेला नाही. VIP पास काढत राहणं तर संधीच आहे. आणि काही जण तर असे फुकट मध्ये की
आमच्याकडे लेडीज आहे, लेडीज लोक असे इकडे खूप हे करतात. वयस्कर लोकांचं ठीक आहे, पण लेडीज लोक पण असे विनाकारण घुसतात इकडे. हे चुकीचं, कारण इकडे काही लेडीज लोक श्रद्धेने येतात, पण काही जण असे दिखावा म्हणून इकडे येतात सर्व. तरी ठीक आहे, आपण मुलं लोक बघा. मित्रांनो, तुला किती तास झाले काय रांगेमध्ये राहून आता? आम्हाला 2 तास दोन. बघा, आणि लहान मुलं 2-2 तास इकडे उभं राहू शकतात, आणि काही जण इकडे 2 तास तरी इकडे उभं राहू शकत. ठीक आहे, वयस्कर असेल ते वेगळी गोष्ट आहे. आता बाबूनाथला एवढं प्रवाही भक्तजनांनी खूप इकडे गर्दी झाली आहे. त्यांना थोडा सहकार्यासाठी त्यांनी सुविधा खूप चांगल्या प्रकारे केल्या आहे. पाण्याची बॉटल, चिवडा, तसं हे प्रसाद म्हणून त्यांनी हे ज्यूस पण दिलेला आहे. हे भांगबिंग असं काय नाही, तुम्ही समजू नका, कारण पूर्ण दुधाचं आहे. तर खूप कारण लहान लहान मुलं पण पिऊ शकतात. पण इकडे खूप सुविधा चांगली केलेली आहे. आता थोडाच वेळ राहिलेला आतमध्ये जाण्यासाठी. आतमध्ये झाले तर तुम्हाला मी दाखवेल इकडचं पुढचा सीन. फायनली आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. आता आम्हाला तुम्हाला दाखवू शकतो तिकडे खूप गर्दी झाली आहे. समोर झूम करून तुम्हाला दाखवतो. प्रेक्षकांची खूप गर्दी आहे इकडे. आता थोडा काहीतरी बरा वाटायला लागला, तरी नाही ना कोण 10 मिनिटं अजून लाईनीत जायचं आहे. तर पुढे जाऊन वरती तुम्हाला पूर्ण सीन दाखवणार बाबूनाथला कसं जायचं व थोडा तिकडे कसं आहे. तिकडे लिफ्टचा सर्व उपयोग, पण आजच्या दिवशी लिफ्ट उपयोगी असेल का माहित नाही. तर हे बघा, आता म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे खाण्याची वगैरे, जर आम्हाला भूक लागली तर. आणि आता आम्हाला सध्या भूक लागली त्यामुळे आम्ही चिवडा घेतलेला आहे. आणि आता बघूया, ते म्हणतात की 5 मिनिटात आपण पोहोचू शकतो, पण बघूया आता 5 मिनिटं करता आपल्याला किती वेळ लागतो. आणि खूप चांगला व्ह्यू येतो इथून, म्हणजे खूप असं समाधान वाटतंय. तिथं लवकरच महादेवाचं आपल्याला दर्शन होणार आहे. आणि हळूहळू भक्तांची म्हणजे गर्दी पण खूप वाढत चाललेली आहे. फायनल आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये येताना खूप गळी आलेलं आहे. गोंधळ होत आहे. इकडे चप्पल ठेवण्यासाठी थोडा कूपन मिळून घ्यायला लागेल. आम्ही एकाच ठिकाणी करतो. तर पुढे या लोकांनी चांगली सुविधा केली आहे बघा. कूपन नंबर दिला. हा कूपन आहे, आमचं चप्पल आहे. या लोकांनी चांगली सुविधा केलेला आहे इकडे बघा, तुम्ही बघू शकता. पूर्ण चांगलं पण उपयुक्त केलेलं आहे, म्हणजे भक्तांना पण काय कसला त्रास न होऊ शकत त्याच्यामध्ये. चला आता आपण एकविरा वगैरे आपल्या कसं पायऱ्यांचं, असं इकडे पण पायऱ्याने जायला लागेल आपल्याला. चला आता दर्शनाला चालू झालेलं आहे. दर्शन आपल्याला आता हे करायचं आहे, आपल्याला पुढे जात जायचं आहे. फायनली आता आम्ही 3 तास लाईनीमध्ये उभं राहून आम्ही आता इकडे उभे आलेले आहेत. आता अजून आम्हाला चढण आहे. चढण मध्ये आम्हाला नाही लागून 15 मिनिटं लागतील. तुम्हाला दाखवू. आणि तिकडे पण खूप गर्दी झालेली आहे. मला वाटलं पायऱ्यांमध्ये एवढी गर्दी नसेल, तरी इकडे खूप गर्दी आहे. तर आज आपण बोलत होते की जे VIP आहेत त्यांना एंट्री लगेच VIP टाईप आहे. तर ही बघा, ही VIP एंट्रीची लाईन आहे. आणि ही जी आम्ही नॉर्मल लाईन इथे बघा किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. आता आम्ही वरती चढतोय. हर हर महादेव. इकडे आता थोडं राहिलेला 5 मिनिटासाठी अंतरासाठी, तरी लेडीज लोकांना इकडे खूप सांगितलंय ते मध्ये मध्ये घुसतात तिकडे, लाईनीमध्ये राहायला बघत नाही. दर्शनाला आले तर थोडा भांडण बिंडण करतात. आपण कुठे जत्रा बिचारायचं वेगळी गोष्ट आहे, कुठे बाहेर फिरायला आलेत ना आपण. आता भक्तजनांची खूप इकडे गर्दी झालेली तुम्ही पाहिलीच असणार. पण तुम्ही बोलत असता वृद्ध माणसांना, अपंग लोकांना इकडे कसं जाऊन इकडे त्यांच्यासाठी पण चांगलं हे केलेलं आहे. त्याला कोणी इकडे लिफ्ट केलेलं आहे. ही 4 मजली बिल्डिंग पाहता तुम्ही. इकडनं पूल आहे, पूलच्या इकडनं तुम्ही जाऊ शकता. त्यांना म्हणजे चांगलं, म्हणजे तुम्ही कोण म्हणजे वृद्ध माणसांना, अपंग लोकांना म्हणजे इकडे कसला प्रॉब्लेम नाही. तुम्ही इकडे बघा, इकडे लेडीज लोकांची गर्दी बघा, बघा किती भांडण करतात बघा तुम्ही. तुम्ही किती थोडा पण ऍडजस्ट करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये पुरुष लोकांना काय सांगायची गरज नाही, पण महिला लोकांना सांगताना 10 वेळा विचार करावा लागतो आपल्याला. तर आता आपण वरती आलेलो आहोत आणि ते वरती आल्याबरोबर आपल्याला जय महादेव, जय श्रीराम असे नारे ऐकायला मिळतील, कारण तेवढीच भक्तांची उत्सुकता खूप वाढलेली आहे. आणि आता आपण बघू शकतो थोड्याच वेळात आपल्याला श्री महादेवाच्या दर्शन भेटते.
आता आम्ही हळूहळू 5 मिनिटं करत तब्बल आम्हाला इथे 1 तास झालेला आहे एकाच रांगेत. आणि आता पुढच्या अर्ध्या 1 तासात आपण पोहोचूया तिकडे. चला फायनली आता आपण वरती आलेलो आहे. आता पुढे पण बघूया किती गर्दी होते. तर एकदम आहे तो मस्ती करत होतो तो गेला पुढे कंटाळला तो त्याला स्वतःला मगाशी जरा पण ठीक आहे. आता फटाफट दर्शन मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे कारण घरून फोन येत होता कारण आम्ही इकडे 1 वाजता इकडे आलेले आणि आता वाजले 5:30 वाजलेत. जय श्रीराम. नाही आहे? अरे यार चालेल ना पुढे इकडे काढू शकतो ना इकडे. चालेल चालेल चालेल. आता इकडे तुम्ही पाहिलं असणार इकडे अलाउड नाही मोबाईलला तरी मी ट्राय करतो व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायला भेटले तर लपवून तर काढायचा प्रयत्न करेल. ठीक आहे तर ठेव बोट बस पुढे. भक्तजनांनी जसं दर्शनाला उत्सुक झालंय त्याचा जसं गुण उलगलेला आहे. आता सर्व आता गुणगान करताय हर हर महादेव जय श्रीराम बम बम बोले. तुम्ही आता तुम्हाला दाखवतो बघा थोडं बघा तुम्ही. हर 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 बम 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 बम. मला असं वाटलं की गर्दी आता पदावर चाललेलं तर असं वाटतं की आता पण दर्शन घ्यायचं भेटत. आता आम्ही एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. सर्व भाविक भक्तजनांना सर्व एका ठिकाणी कंटाळून बसलेले आहेत. लेडीज लोक जमले एका ठिकाणी बसतात. तुम्ही पाहू शकता बघा आता आता जे उभे आलेले आहे ते थकून आता सर्व बसलेले आहेत एका ठिकाणी बघा तुम्ही. आता सर्वांची सहशक्ती सुद्धा संपत चाललेली आहे. आता मगाशी हर हर महादेव एवढे म्हणजे करत होते तेव्हा सर्वजण आनंदाने करत होते पण आता सर्व थकलेले मग कोणच काय बोलत नाही गप्पा बसल्यात. आता तरी बघूया आता किती मिनिटं लागतं दर्शन द्यायला. तुम्हाला दर्शन भेटलं तुम्हाला दाखवून मी व्हिडिओ पूर्ण. थोडाच वेळ राहिलेला आता. तुम्हाला काय वाटतं इकडे आता मला खूप असं म्हणजे उत्सुकता होते की आता मी महादेवाच्या पिंडीवर दर्शन घेणार आहे. आता आपण आपल्याला किती तास झाले इकडे थांबून आता आम्हाला इथे फायनली 5 तासानंतर आम्ही अजून 5 तास झाले की आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर पडलो. आता 2 मिनिटं आम्हाला आतमध्ये घेतलंय. खूप उत्सुकता होती. ठीक आहे. आता मुलांना लोक बोलतो एवढं उत्सुक आता आज महाशिवरात्रीचा पण आहे दिवस आहे म्हणून आपण एवढी खूप गर्दी झालेली आहे कारण इकडे दरवर्षी खूप गर्दी झालेली असते आणि हा मंदिर पण खूप प्राचीन काळापासून आहे. या मंदिरात सहज गर्दी असणारच. आपण बघूया आता आतमध्ये जाऊन. आमचाच माणूस आहे. फायनली आता आपण आलेलो आहे तरी पण इकडे बघा गर्दी आलेली आहे इथे.
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता काय कारणाने इकडे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला तुम्हाला थोडं दाखवायला नाही, पण तुम्हाला थोडं बाहेरचं दृश्य दाखवतं बाबुलनाथ यांचा. बघा अप्रतिम प्राचीन काळामधलं मंदिर आहे हा. याला जास्तीत जास्त सुमारे 500 वर्ष झालेले आहेत. बघा किती मस्त चमका लागलेला आहे. इकडे पोलिसांची नाकाबंदी होत असल्याने थोडं आपल्याला बाहेर जायचं आहे. तर ठीक आहे, आपल्याला एवढा वेळ नसून आपल्याला काही दर्शन मिळालेलं आहे. लहान मुलांना पण थोडा दर्शन भेटलंय. पोलिसांचा पण नाकाबंदी असल्यामुळे लवकर बाहेर जायची गरज आहे आपल्याला. मित्रांनो, आता आपली व्हिडिओ इकडे समाप्त करतोय. आता आम्ही इकडे आले दुपारी 2 वाजता आलेले, आता ते वाजले 7 वाजायला आले. आम्हाला कंपल्सरी 5 तास आम्हाला इकडे दर्शनासाठी लाईनला उभा राहायला लागला. त्यानंतर आम्हाला दर्शन घेताना लास्टला मंदिरामध्ये येऊन ती फोटो काढायला अलाउड नव्हता. त्यामुळे तुम्हाला ती व्हिडिओ तुम्हाला दाखवता आली. माझ्या प्रयत्न तुम्हाला जितकी एवढी व्हिडिओ तुम्हाला दाखवता येईल तुम्ही या तुमच्या फॅमिली सोबत मित्रांसोबत इकडे भेट द्या. इकडे बाबुलनाथ मंदिर आलं तर बाजूलाच ऑपोजिट साईडला इस्कॉनचं मंदिर आहे. तुम्ही कोणाला सांगितलं तुम्हाला ते सांगतील. आणि त्या बाजूलाच ऑपोजिट साईडला चोपडी आहे, तिथे तुम्ही फिरू शकता, खायला वस्तू इकडे तुम्ही पर्यटन तिथे भेट देऊ शकता. आणि आज महाशिवरात्रीचा असल्यानं तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर